नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले? ब्राह्मो समाज या संस्थेने केले, ज्याची स्थापना 1828 साली झाली होती। पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी, मिरत उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो? राजा राममोहन राय यांना ओळखतो। पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? राजा राममोहन राय यांचा गौरव केला जातो। पुढचा प्रश्न, 1829 साली लॉर्ड बेटिक यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला। या कामात लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केले? राजा राममोहन राय यांनी केले। 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन राय यांचे निधन झाले? ब्रिस्टॉल या शहरात राजा राममोहन राय यांचे निधन झाले। अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले? प्रार्थना समाज या संघटनेने केले। महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? पुणे या शहरात केली। 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकाकडे होते? देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे होते। पुढचा प्रश्न, दलितांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लास मिशन या संस्थेचे कर्ते महर्षी वी रा शिंदे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते? प्रार्थना समाज या संघटनेचे सदस्य होते। 1875 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली कोणत्या शहरात झाली? लाहोर शहरात झाली। कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले? सुबोध पत्रिका। 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली केली। हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? सत्यार्थ प्रकाश हा ओळखला जातो। लाहोर येथे दयानंद अग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? लाला हंसराज यांनी केली। 1897 साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली। उठो जागो व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका या दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? स्वामी विवेकानंद यांनी दिला। उठो जागो व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश यांनी भारतीयांना दिला। गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? गोपाळ कृष्ण गोखले यांना मानत असत। अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले। विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी केली। अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? महात्मा फुले। मुरुड फळांची स्थापन कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी मुरुड फळांची फंडाची स्थापन केली। पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात केला जातो? सार्वजनिक सत्यधर्म। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे? वी रा शिंदे यांना समर्पित केला आहे। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।